MPSCचा प्रीचा आता राज्यसभेचा रिझल्ट आलेला आहे. प्री क्वालिफाय झालेल्या लोकांसाठी विशेषतः जे आहे ते GST टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. SCची वेगळी टेस्ट सिरीज यावेळी केलेली आहे आणि ऑप्शनलची हे जे आता आपण बोलतो ते ऑप्शनलसाठी ऑप्शनलच्या टेस्ट सिरीजच्या ह्याच्यामध्ये सेक्शन असे केलेले आहेत. ही ऑप्शनलची टेस्ट सिरीज आपल्याला पण उपयोगी पडू शकेल जे आहे ते. त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन जे आहे ती दर शनिवारी आता चाललं आहे पण त्याच वेळेमध्ये असेल. त्यामुळे ही आपल्या रायटिंगच्या ह्याच्यामध्ये 1 जुलैपासून ती साधारणतः सुरू होते. असे सेक्शनलचे 8 आणि मग पुढचे 4 असे 12 पेपर तरी प्लॅन केले. ऑप्शनलमध्ये मी जे घेतो ते मी सांगतो बा कुठले कुठले की पबॅडचं तुम्ही लिहित असाल, हिस्ट्रीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते, सोशॉलॉजी आत्ता शिकवतोच आहे आपण, सोशॉलॉजीची टेस्ट सिरीज आहे, मराठी लिटरेचर आणि पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये तुम्ही काही लिहित असाल आणि मग दोन्ही गोष्टी तुम्ही लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वी तपसाल दिल्या आणि इतर लिहिल्या माझ्यासमोर. अशा सेक्शनल आणि नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ऑप्शनल ज्या ऑप्शनल कुठल्या तर हिस्ट्रीचा आहे, पॉलिटीचा आहे, पॉलिटिकल सायन्सचा आहे, सोशॉलॉजीचा आहे, पबॅडचा आहे, मराठी लिटरेचरचा जो आहे तो. त्यामुळं या सगळ्याच्या सोशॉलॉजीचे जे आहेत या सगळ्यावर पेपर आणि त्याच्यानंतर 1 to 1 डिस्कशन जे ऑप्शनला 1 to 1 कारण ऑप्शनल डिसिजन असतो. तुमचं पोस्ट फिरवणारा पोस्ट आज बाहेर टाकणारा हा ऑप्शनल आणि एसे हे 2 पेपर त्याच्यामध्ये जे GSमध्ये लोक मॅच करतात आपल्याला जे आहे. ऑप्शनलमध्ये अकॅडमिक्सच आहे तर ते तसं वर्क व्हायला लागतं आणि तसे पेपर हिस्ट्री पेपर तर आपण बघितलं UPSCच्या पेक्षा जरा अवघड म्हटलं तरी चालेल. त्यामुळं पॉलचे प्लेन होते असे प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य. PSIचा प्लेन तुलनेनं फॅक्च्युअल असा पेपर होता जो आहे तो लिहिणं आयोगाच्या याच्यावर. त्यामुळं प्रत्येकाची नीड बघून त्या प्रकारचं प्लॅनिंग आणि डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला ज्यांना वाटतं की आपल्याला हे उपयुक्त पडेल पुढच्या वर्षी पण ज्यांना लिहायचं आहे त्यांना पण ते चालेल. ऑप्शनलची सेक्शनल आणि नंतर कॉम्प्रिहेन्सिव्हची टेस्ट सिरीज आता 1 जुलैला इमिजिएटली सुरू होत आहे. त्याचाही तुम्ही हे विचार करा की आपल्याला हे लिहिता येईल. शेवटी काय म्हणता येईल थोडक्यात की लिहिण्यातनंच सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. त्यामुळे लिहिणं तुम्हाला किती माहिती आहे लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लिहिण्यासाठी सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि सतत त्या लिहिण्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. ऑलरेडी याची नावनोंदणी सुरू झालेली आहे आपल्या मार्गीच्या मोबाईलवर जे आहेत ते. माझ्या ह्याच्यावर केला नंबर तरी ते तुम्हाला तो त्या याला रजिस्टर करतात. तर रजिस्ट्रेशन आणि त्याची फी काय स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला त्या नंबरवर समजू शकेल. पण ऑप्शनलची टेस्ट सिरीज आपण 1 जुलैपासून सुरू करतो आहे.